नमस्कार, मी अजित पालव पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। जुलै 2024 मध्ये लाडकी बहीण योजना अंमलात आणली गेली आणि तेव्हापासूनच ही योजना वादाच्या भोवऱ्यात होती। तर आता 2025 मध्ये अनेक महिलांना डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 चा हप्ता मिळालाच नाही। अनेक महिलांना डिसेंबर महिन्याचं वाटप झालं, परंतु जानेवारी महिन्याचा हप्ता कोणालाही आला नाही। परंतु आता मकर संक्रांती अगोदर सर्व महिलांना मिळणार तब्बल 3000 रुपये। त्याचबरोबर ज्या महिला लाडकी बहीण योजनेसोबत अन्य काही योजनांचा लाभ घेत आहेत त्यांच्याकरिता देखील आनंदाची बातमी समोर आली आहे। त्याबद्दलचे अपडेट काय असणार आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता पुन्हा सर्व महिलांच्या अर्जाची फेर तपासणी होत असतानाच धुळे जिल्ह्यामध्ये लाभाचे दिलेले तब्बल 7500 रुपये पुन्हा सरकारी खात्यात जमा करण्यात आले आहेत। त्याचबरोबरीनं धक्कादायक बाब म्हणजे आता जवळपास 40 लाख महिला होणार योजनेतून बाहेर। जर तुम्हाला डिसेंबर किंवा जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तुम्हाला एक लिंक पाठवेन, त्याद्वारे तुम्हाला समजून येईल की तुम्ही योजनेमध्ये आहात की नाही। आता नेमका जानेवारीचा हप्ता केव्हा मिळणार, मकर संक्रांती अगोदर 3000 रुपये कोणाला मिळणार, धुळे येथे घडलेलं नेमकं प्रकरण काय आहे, जानेवारी पासून कोणत्या महिला होणार योजनेतून बाद, या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। संपूर्ण सत्य आणि तपशीलवार माहिती मी घेऊन आलो आहे। तर आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळेल त्या सर्व महिलांना यापुढे कायमस्वरूपी हप्ता मिळणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इतर माता भगिनींना शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि ऑल बटनवर क्लिक करा। तर जाणून घेऊया तपशीलवार माहिती। तर येथे पाहू शकता, निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरविले जाणार आहे। या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याच्या तक्रारी धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली, पालघर या जिल्ह्यातून आलेल्या आहेत। आता या तक्रारी कोणी व का केल्या हे देखील आपण पुढे पाहणार आहोतच। आता येथे पहा, तक्रारीच्या निमित्ताने केसरी व पिवळे शिधापत्रिका धारक वगळता सर्वच अर्जाची छाननी होणार आहे। आता येथे समाधानाची बाब म्हणजे ज्या महिलांचं केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही। त्यांची जरी तक्रार आली तरी देखील त्यांच्या अर्जाची फेर तपासणी होणार नाही। आता येथे पाहूया धुळे जिल्ह्यातील प्रकरण काय आहे। आता येथे पाहू शकता, धुळे जिल्ह्यात चौकशीत एक प्रकरण समोर आले आहे। शासकीय योजनेचा दुहेरी फायदा घेतल्याने एका महिलेचे पैसे चलन भरून परत घेण्यात आले आहे। त्यानुसार या महिलेला मिळालेले पैसे परत सरकारकडे जमा झाले आहेत। त्यामुळे ज्या महिला सरकारी 2 योजनांचा लाभ घेत आहेत त्यावर देखील सरकारने आता तोडगा काढला आहे, तेही आपण पुढे पाहणार आहोत। त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। आता येथे पहा, सरकारी धोरणानुसार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे। जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील एका महिलेचे 5 महिन्याचे पैसे परत घेण्यात आले आहेत। खैरनार नामक महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। आता धुळे येथे जेव्हा फेर तपासणी झाली तेव्हा हे निदर्शनास आलं। त्यावर ऍक्शन काय घेतली ते देखील पहा। त्यांनी अन्य एका योजनेतही आर्थिक लाभ घेतला होता। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगण्यात आले। यानुसार 7500 रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले। आता सुरुवातीला अदितीताईंनी सांगितलं होतं की ज्या महिलांच्या कंप्लेंट्स येतील त्याच महिलांच्या अर्जाची फेर तपासणी होणार आहे। त्यामुळे पुढे ते अशा म्हणतायत की जळगाव, पालघर, धुळे या ठिकाणाहून आम्हाला अनेक कंप्लेंट्स आल्या, त्यामुळेच आम्ही अर्जाची फेर तपासणी केली आणि असं लक्षात आलं की अनेक महिला 2 सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत। आता यामध्ये जमेची बाजू अशी की ज्या महिला 2 योजनांचा लाभ घेत आहेत, जसं की शेतकरी नमो योजना, व त्या महिलांना मासिक 1000 रुपये मिळत असतील, त्याचबरोबरीने त्यांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म देखील अप्रूव्ह असेल, तर अशा सर्व महिलांना शेतकरी नमो योजनेचे 1000 आणि लाडकी बहीण योजनेचे
500 रुपये असे मिळून एकंदर 1,500 रुपये यापुढे देण्यात येतील। म्हणजेच तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत असाल आणि महिना तुम्हाला 1,500 रुपयाच्या खाली मिळत असतील तर एकंदर तुम्हाला आता 1,500 रुपयेच मिळणार। म्हणजेच तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही। आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वाटप केव्हा होणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबरीने पडताळणीच्या वेळी ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळल्या अशा सर्व महिलांना आता पुन्हा फॉर्म भरता येणार आहे। त्या संबंधित नवीन पोर्टल आणि वेबसाईट तुम्हाला मंगळवारपर्यंत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। त्याचबरोबर ज्या महिलांना पूर्वीचे हप्ते आले परंतु डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आला नाही त्यांच्या फॉर्ममध्ये काय त्रुटी आहेत, त्याचबरोबर त्यांचं आधार बँकेशी लिंक नाही आहे हे देखील तुम्हाला आता पाहता येणार आहे। आता कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही? ज्या महिलांकडे 4 व्हीलर आहे किंवा त्यांच्या घरातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स पेड करत असेल किंवा त्या महिला 2 किंवा अधिक योजनांचा लाभ घेत असतील, ज्यांनी भले मोठे लोन बँकेकडून घेतले आहेत, ज्यांच्या घरातील एकूणच उत्पन्न वार्षिक 2.5 लाखाच्या वर आहे, अशा एकंदर 40 लाख जवळपास महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही। आता ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा मिळाला नाही अशा सर्व महिलांनी मला कमेंट करून सांगायचं आहे। मी त्यांच्या कमेंटवर त्यांना लिंक जी पाठवेन त्याद्वारे त्या चेक करू शकतात की त्यांना पेमेंट का आलं नाही किंवा त्यांना ते केव्हा मिळेल। त्याचबरोबरीने मला अनेक कमेंट अशा येतात की आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला परंतु आम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असून पूर्वीचे हप्ते मिळाले नाहीत। तर स्पष्ट सांगायचं म्हणजे अशा महिलांना पूर्वीचे हप्ते मिळणार नाहीत। त्या सर्व महिलांना डिसेंबर पासून पुढे हप्ते मिळत जातील। आता उद्या सोमवारी फायनल फेर तपासणी पूर्ण होईल। त्यानंतर 7 तारखेस शॉर्टलिस्ट तयार केली जाईल। त्यानंतरच म्हणजे 8 जानेवारी पासून ते 14 जानेवारी पर्यंत तुम्हा सर्व महिलांना जानेवारीचा हप्ता मिळून जाईल। ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्या सर्व महिलांना डिसेंबर आणि जानेवारी असे मिळून 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येतील। परंतु तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी यादी एकदा चेक करून घ्यायची आहे की तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये आहे की नाही। असेल तर वेल अँड गुड आणि नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। मी तुम्हाला लिंक पाठवीन, त्या लिंकमधून तुम्ही तुमचं नाव आहे की नाही ते पाहू शकाल आणि नसेल तर कोणत्या कारणास्तव तुमचं नाव कॅन्सल करण्यात आलं आहे ते देखील तुम्हाला कळून येईल। परंतु जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँकेशी लिंक असेल, तुमची KYC पूर्ण असेल, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असेल, एकंदरीत लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही नियमाचं उल्लंघन तुम्ही केलं नसेल, आता तुम्ही त्या संदर्भात येत्या 2 दिवसात कंप्लेंट नोंदवू शकता। आता ही कंप्लेंट कशी नोंदवायची हे तुम्हाला माहीत नसेल तर त्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। तर आशा करतो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतील। तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।